मार्च हा दिवस भारतीय इतिहासातील एक महान पर्वाच्या समाप्तीचा पण एका नव्या युगाच्या सुरुवातीचा साक्षीदार आहे। आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 129वा स्मृती दिन। ज्या काळात स्त्रियांना घराचा उंबरठा ओलांडण्याची परवानगी नव्हती, ज्या काळात स्त्री म्हणजे केवळ चूल आणि मूल असं समीकरण होतं, त्या काळात समाजाच्या विरोधाची तमा न बाळगता शिक्षणाची मशाल हातात घेणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले। आज आपण सावित्रीमाईंच्या त्या संघर्षाची गाथा जाणून घेणार आहोत, ज्यांनी केवळ शाळाच काढल्या नाहीत तर आपल्या लेखणीतून विचारांची क्रांती घडवून आणली। त्यांच्या कवितांमधून त्यांनी मांडलेले प्रबोधन आजही तितकेच जिवंत आहे। आज सावित्रीमाईंविषयी बोलूयात। सावित्रीमाईंनी लिहिलेली तयास मानव म्हणजे का ही अत्यंत महत्त्वाची कविता आहे। ही कविता आजही आपल्याला आत्मचिंतन करायला लावते। आज 21व्या शतकात जेव्हा माणूस माणसाला ओळखायला तयार नाही, त्या काळात 19व्या शतकात रचलेली जी रचना फारच महत्त्वाची वाटते। या कवितेत सावित्रीमाई म्हणतात, ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनी चालत नाही तयास का मानव म्हणावे का। दे रे हरी पलंगी काही पशुही ऐसे बोलत नाही, विचार ना आचार काही तयास मानव म्हणावे का। पोरे घरात कमी नाही तयांच्या खाण्यासाठीही ना करी तो उद्योग काही, तयास मानव म्हणावे का। सहानुभूती मिळत नाही मदत न मिळे कोणाचीही, पर्वा न करी कशाचीही तयास मानव म्हणावे का। दुसऱ्यास मदत नाही सेवा त्याग दया मायाही, जयापाशी सद्रुण नाही तयास मानव म्हणावे का। ज्योतिष रमल सामुद्रिकही स्वर्ग नरकाच्या कल्पनाही, पशुत नाही त्या जो पाही तयास मानव म्हणावे का। बाईल काम करीत राही ऐतोबा हा खात राही, पशुपक्षात ऐसे नाही तयास मानव म्हणावे का। पशुपक्षी माकड माणूसही जन्म मृत्यू सर्वांनाही, याचे ज्ञान जराही नाही तयास मानव म्हणावे का। सावित्रीमाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव इथं झाला। वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह 13 वर्षांच्या ज्योतिराव फुलेंशी झाला। सासरी आल्यावर सावित्रीमाईंना कळालं की त्यांचे पती ज्योतिराव हे समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेले व्यक्तिमत्व आहेत। ज्योतिरावांनी हे आधीच ओळखलं होतं की जर समाज बदलायचा असेल तर आधी घरातील स्त्री शिकली पाहिजे। त्यांनी सावित्रीमाईंना अक्षरं गिरवायला शिकवली, मात्र केवळ अक्षरं नव्हती तर ती एका मोठ्या क्रांतीची नांदी होती। 1 जानेवारी 1848 रोजी पुणे इथं भिडेवाड्यात सावित्रीमाई आणि ज्योतिरावांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली। पण हा मार्ग सोपा नव्हता। जेव्हा सावित्रीमाई शाळेत शिकवायला जायच्या तेव्हा ब्राह्मण व तत्सम जातीचे लोक त्यांच्यावर शेण फेकायचे, दगड मारायचे, शिवीगाळ देखील करायचे। पण सावित्रीमाई कधीच डगमगल्या नाहीत। त्या आपल्या पिशवीत दुसरी साडी घेऊन जायच्या। शेणानं माखलेली साडी बदलून त्या पुन्हा तितक्याच उत्साहानं मुलींना शिकवायच्या। त्या म्हणायच्या, माझ्या अंगावर पडणारे शेण हे शेण नसून ती फुलं आहेत, जी उद्याच्या सुशिक्षित पिढीच्या रूपानं उमलणार। या जिद्दीमुळेच 1848 ते 1852 या काळात त्यांनी पुण्यात 18 शाळा सुरू केल्या। फुले दाम्पत्यांनी मुलींची जी पहिली शाळा सुरू केली होती, आज त्या शाळेची अवस्था अतिशय बिकट झाली आहे। त्याकडे कोणाचंही लक्ष सुद्धा नाहीये। सावित्रीमाईंचं कार्य केवळ शिक्षणापुरतंच मर्यादित नव्हतं। त्यांनी विधवांचं केशवपन थांबवण्यासाठी न्हाव्यांचा संप घडवून आणला। बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन करून निराश्रित मातांना आणि त्यांच्या मुलांना आश्रय दिला। फुले दाम्पत्यांनी पुण्यात विधवेचं माहेर या संकल्पनेतून विधवा महिलांसाठी व त्यांच्या मुलाबाळांसाठी आसरा देण्याचं काम देखील केलं होतं। कदाचित विधवेचं माहेर याचा अपभ्रंश म्हणून पुण्याला विद्येचं माहेर असं म्हटलं गेलं असेल। 1896 ते 97 मध्ये पुण्यात प्लेगची भयंकर साथ पसरली होती। लोक गाव सोडून पळत होती, पण सावित्रीमाईंनी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्लेगग्रस्तांची सेवा केली। पांडुरंग गायकवाड नावाच्या एका प्लेगग्रस्त मुलाला कडेवर घेऊन दवाखान्यात नेताना त्यांनाही प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी या महान माऊलीनं जगाचा निरोप घेतला।
सावित्रीमाई केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या मराठीतील पहिल्या आधुनिक कवयित्री देखील होत्या. 1854 मध्ये त्यांचा काव्य फुले हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांच्या कविता म्हणजे केवळ यमक जुळवणी नव्हती, तर तो उपेक्षितांच्या आवाजाचा हुंकार होता. त्यांच्या प्रसिद्ध कवितेत त्या म्हणतात, जा शिका आणि स्वावलंबी व्हा, मेहनत करा, काम करा आणि ज्ञान मिळवा. या ओळींमधून त्या समाजाला गुलामीतून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग शिक्षण आहे हे ठामपणे सांगतात. त्यांच्या कवितेतून त्या अज्ञानाचा अंधकार दूर करण्याचा संदेश देतात. शूद्रांना सांगण्याजोगा शिक्षण मार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व म्हणते पहा. याचा अर्थ असा की जोपर्यंत आपण शिकणार नाही तोपर्यंत आपल्याला आपली माणसं म्हणून असलेली किंमतच कळणार नाही. अंधश्रद्धा व भोंदूगिरीवर सावित्रीमाई फुले अतिशय विद्रोही मते मांडताना दिसतात. संत साहित्यातील विवेचन आणि मांडणी अतिशय मवाळ भाषेत दिसून येते, पण सावित्रीबाई फुले यांची मांडणी अतिशय तीक्ष्ण आणि प्रवाहाच्या विरोधात जाणारी आहे. खऱ्या अर्थानं विद्रोही साहित्यिक कवी म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. नवस व तेच संत या कविता आजच्या समाजालाही जशाच्या तशा लागू पडतात. नवस कवितेत अंधश्रद्धा व प्रथांवर प्रहार करताना सावित्रीमाई म्हणतात, गोट्याला शेंदूर फासून तेलात, वसती देवात दगडतो, म्हसोबा खेसोबा भयंकर देव, तयावर भाव ठेवून या. नवस करती बकरू पारीन, नवस फेडीन बाळ जन्मी, धोंडे मुले देती नवसा पावती, लग्न का करीती नारी नर. तेच संत ही कविता तर आजच्या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालते. या रचनेत मांडणी करताना त्या म्हणतात, वाचे उच्चारी तैसी क्रिया करी, तीच नरनारी पूजनीय, सेवा परमार्थ पाळी व्रतसार्थ, होई कृतार्थ तेच वंध, सुख दुःख काही स्वार्थपणा नाही, परहित पाही तोच थोर, मानवाचे नाते ओळखती जेते, सावित्री वदे तेच संत. सदर कवितेतील ही तीनही कवये आपल्या आजूबाजूला असलेल्या मंदिर आश्रमातील डेरयातील विविध धर्मातील स्वघोषित बाबा महाराज फादर मौलवी यांना आपण लावून पाहिली तर आपणास कळेल की आपण कोणता विचार स्वीकारतोय, आपण कोणाला बळी पडतोय. सावित्रीमाई फुले यांनी त्याच काळात ओळखलं होतं की लोक अशा भोंदूगिरीला बळी पडत आहेत आणि भविष्यात बळी पडतील, म्हणून एक वैचारिक तत्वज्ञान आपल्या समोर मांडले होते. पण आपण वास्तवात ते स्वीकारू शकलो का, हा प्रश्न आजही कायम आहे. सावित्रीमाईंच्या कवितांमध्ये निसर्गाची प्रतीके वापरून मानवी वृत्तीवर भाष्य केलेलं आढळतं. त्यांनी भ्रमर आणि कळी यांच्या माध्यमातून पुरुषप्रधान संस्कृतीतील शोषणावर प्रहार केलाय. बावनकशी सुबोध रत्नाकर हा त्यांचा दुसरा महत्वाचा ग्रंथ. यात त्यांनी ज्योतिबांच्या कार्याचा आणि इतिहासाचा आढावा घेतला. त्यांच्या लेखणीत एक प्रकारची धार होती आणि दुसरीकडे मायेची ओढ सुद्धा होती. आज स्त्रिया अंतराळात जात आहेत, मोठ्या पदांवर कार्यरत सुद्धा आहेत. हे सर्व सावित्रीमाईंनी पेरलेल्या बीजाचं फळ आहे. पण आजही अनेक ठिकाणी स्त्री पुरुष विषमता दिसते. मुलींच्या शिक्षणात अडथळे येतात. यावेळी सावित्रीमाईंच्या कविता आणि त्यांचे विचार आपल्याला पुन्हा एकदा संघर्ष करण्याची प्रेरणा देतात. सावित्रीमाई फुले म्हणजे केवळ एक नाव नाही, तर तो एक विचार आहे. 10 मार्च रोजी त्यांचा स्मृती दिन आपण सर्वांनी संकल्प करण्याची गरज आहे की शिक्षणाची ही गंगा घराघरात पोहोचवू आणि त्यांनी पाहिलेलं समाजवादी समाजाचं स्वप्न पूर्ण करूया.